आज जाफराबाद तहसील येथे आलेलो आहे आणि स्वातंत्र्य सैनिकाची जी मागणी आहे शासनाकडे त्या संदर्भात एकनाथ पाटील घाडगे यांच्यासोबत चर्चा करण्यात स्वातंत्र्य सैनिकाच्या वागणूक शासनाने घेतला त्या संदर्भात आपण काय सांगणार? आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि बंधूंनो, या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासाठी या मराठवाड्यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले। त्या बलिदानाचं शासनाने त्यांचा गौरव केला आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणून एक त्यांना नामांकन केलं, ओळखपत्र दिलं आणि त्यांच्या पाल्यांनासुद्धा नोकरीमध्ये समाविष्ट केलं। परंतु आता हल्लीच्या अलीकडं 28 ऑगस्ट 2024ला शासनाने त्यांचे पाल्य जे नोकरीला लागले होते त्या पाल्यांना या सेवेतून बडतर्फ करण्याचा हा चुकीचा निर्णय घेतला। त्यासाठी मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर आयुक्त कार्यालयाच्या समोर आमच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कन्या शोभा राजपूत यांनी 14 तारखेपासून अन्न पाणी त्याग आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आम्ही कालच तिथं त्यांना पाठिंबा म्हणून तिथं गेलो होतो। तर शासनाने अजूनही काही निर्णय घेतलेला नाही, तरी आमची हीच विनंती आहे शासनाला की शासनाने हा जो चुकीचा निर्णय रद्द करण्यात यावा। बाकी इतर राज्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांना च्या पाल्यांना काही मानधन दिलं जातं, 4000 रुपये मानधन दिलं जातं, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही मानधन दिलं जात नाही। अशा विविध मागण्या आमच्या मराठवाडा लेवलवर आहेत, त्या सर्व मागण्या मान्य कराव्यात ही विनंती। धन्यवाद। असे स्वातंत्र्य सैनिकाचे मुलं साधारण तालुक्यात म्हणा जिल्ह्यात म्हणा किती संख्येत असेल? अंदाजे मराठवाड्यामध्ये 7000 स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य आहेत आणि त्यापैकी 3 ते 4000 पाल्य हे सेवेमध्ये समाविष्ट केलेले आहे। परंतु आपल्या या शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळं त्यांना घरी बसावं लागेल आणि उपासमारीची वेळ येऊ शकते, तर ते नाही व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यासाठी शासनाकडून असं एक म्हणजे त्यांचं नुकसानच होतं आहे असं म्हणायला हरकत नाही, त्याबद्दल काय? निश्चितच इतर राज्याच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मार्फत फार काही त्या गोष्टीची नोंद घेतल्या जात नाही। खरं म्हणजे त्यांनी आपल्या देशासाठी, आपल्या मराठवाड्यासाठी अक्षरशः आपल्या जीवाचं बलिदान दिलं आणि त्याची दखल ही शासनानं घ्यायला पाहिजे आणि ती दखल घेऊनच शासनानं त्यांना सन्मानपूर्वक आणि आणखी काय सवलती देता येईल, काय सुविधा देता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी आमची मागणी आहे। स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यांना जर खरंच न्याय नाही मिळाला तर यापुढे आपले स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य एक शासनाला काय आवाहन करतील? त्यासाठी आमची स्वातंत्र्य सैनिक पाल्य उत्तराधिकारी संघटना आम्ही तयार केलेली आहे आणि शेवटी जसं देशासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी लढा उभारला, बलिदान दिलं, तसं आम्हाला जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या किंवा आमच्या या मागण्यांना जर आपण प्रतिसाद नाही दिला तर नाईलाजानं आम्हाला आमच्या वडिलांनी आजोबांनी जसं आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सहभाग नोंदवला तसं नाईलाज असतो आम्हाला रस्त्यावर उतरून आमच्या मागण्यासाठी आम्ही झटणार आहोत। नक्कीच स्वातंत्र्य सैनिक हे देशासाठी बरेच स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिलेले आहे आणि खरंच त्यांच्या पाल्यांना एक शासनाकडून न्याय मिळाला पाहिजे। दक्षवेध न्यूज मराठी, जाफराबाद प्रतिनिधी अशोक मस्के।